हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे 25 डिसेंबर, आज आहे क्रिसमस. तर हॅपी क्रिसमस सर्वांना. इशीचं चाललं होतं की मम्मी केक बनव, तर मी छोटासा असा प्लम केक बनवलेला आहे. तर कशा पद्धतीने बनवलेला आहे तर तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करावी म्हटलं. तर अशा पद्धतीने स्पॉन्ज असा केक आपला तयार झालेला आहे घरच्या घरी. चला तर मग ह्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते मी. तर पहिल्यांदा एक संत्री घेतलेला आहे, त्याचा रस काढून घेतला मी आणि त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स भिजत घातलेले आहेत आणि बाकीचे ड्रायफ्रूट पण कट करून ठेवलेले आहेत. तर एक डबा तेवढा मी आहे ना मैदा घेतलेला आहे आणि दरवेळेस गव्हाचा करत असते मी, पण यावेळेस म्हणलं आज जरा काहीतरी स्पेशल आहे म्हणून नाही ना मैद्याचा करावा. तर त्यासाठी दही घेतलेले आता इथे मी आणि केकसाठी टीन पण तयार करून ठेवलेलं आहे, तेल लावून त्याला ग्रीस करून. आता दही घेतलं मी 10 रुपयाचा पाऊच आणि तो अर्धा पाऊच घेतलेला आहे. दही म्हणजे अर्धी वाटी. त्यामध्ये साखर आपल्या आवडीनुसार घालायची, कमी जास्त. तर पिठी साखर पण घालू शकता तुम्ही. मी इथं आहे ना अख्खीच अशी साखर घेतलेली आहे आणि छान असं त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. छान आपल्याला साखर त्यामध्ये वितळून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग आपले 4 चमचे आहे ना तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये रिफाईन ऑइल घेतलेले आहे मी. तर ते पण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. ते मिक्स झालं की व्हॅनिला इसेन्स 1 चमचा जो असतो पोहे खायचा, तर तेवढा एक छोटा चमचा आहे ना व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे मी आणि व्हॅनिला इसेन्स पण छान असं त्याच्यामध्ये आहे ना टाकून घेतला आणि ते नंतर मग मिक्स करून घेतलं. मी त्याला हलवत होते, त्यातून पडतच नव्हतं लवकर व्हॅनिला इसेन्स. आणि छान आता मिक्स करून घेतलेलं आहे व्हॅनिला इसेन्स पण मी. आणि आपले हे सगळे ओले जिन्नस मिक्स करून झाले की त्यानंतर ड्राय जिन्नस जे आहेत ते घ्यायचे. आता इथे एक डबा आहे ना तो मैदा घेतलेला आहे मी आणि त्याच्यानुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि कोको पावडर जी आहे तर ती पाव वाटी कोको पावडर घेतलेली आहे. म्हणजे मैदा जेवढा घेतला आहे ना त्याच्या पाववाटी ना कोको पावडर घेतलेली आहे आणि ते सगळं टाकून मिक्स केलं. नंतर एक इनोचं पॅकेट पण त्यामध्ये टाकलं आणि ते मिक्स करून घेतलं आणि नंतर आपण संत्र्याच्या ज्यूसमध्ये हे ड्रायफ्रूट्स टाकले होते ना, तर ते पण आहेत ना नंतर छान असे मिक्स करून घेतले आणि हे सगळं बॅटर जे आहे तर ते केक टीनमध्ये ओतून घेतलं आणि नंतर त्याला टॅप केलं आणि वरतून आपल्याला गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट जे आहेत ना ते लावून घेते. तर काजू अशा पद्धतीने लावले आणि बाकीचे जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते ना सगळीकडे मी स्प्रेड करून घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स टाकल्याने छान असं त्याच्यामध्ये ना खाताना मध्ये मध्ये आले जाता खाली, किती छान लागतं खाण्यासाठी. तर चेरी वगैरे काही नव्हतं माझ्याकडे अवेलेबल. घरात ज्या काही वस्तू अवेलेबल आहेत तर त्याच्यामध्येच माझं करायचं चाललेलं आहे. तर छान असे ड्रायफ्रूट्स पण वरतून टाकून घेतलेले आहेत मी आणि कढई ना प्रीहीट होण्यासाठी ठेवली होती मी आधी त्याच्यामध्ये मीठ टाकून. तर छान कढई पण प्रीहीट झालेली आहे आपली. आता ते जे केक टीन आहे तर तो याच्यामध्ये ठेवला आणि त्याला झाकून ठेवलं आणि बरोबर 45 मिनटं आहे ना तर त्याला मी बेक होऊन दिलेलं आहे. त्याच्यानंतरच मी ओपन करून बघितलेलं आहे 45 मिनटानंतर. तर छान असा केक आहे ना बनलेला आहे आपला, तयार झालेला आहे. याच्या मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ पण तुम्ही वापरू शकता किंवा रवा पण वापरू शकता. तर आता बघा ह्याला लागलेलं नाही आहे चाकूला. तर छान असा आपला प्लम केक क्रिसमससाठीचा तयार झालेला आहे आणि ऑरेंज टाकल्यामुळे एक छान असा फ्लेवर केकमध्ये येतो. तर आता आहे ना काढून घेते कढईतून आणि छान असं थंड झाल्यानंतर मग तुम्हाला काढून दाखवते. काढून ठेवलं मी आणि थोड्या वेळ 15 मिनिटांनी त्याला थंड होऊ दिलं आणि थंड झाल्यानंतर मग आपला केक बघा कसा तयार झालेला आहे ते. तर अशा पद्धतीने आपला केक तयार झालेला आहे. दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतला मी. एकदम स्पंजी झालेला होता आणि खाण्यासाठी तर खूपच छान. तर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर जर नसेल तर आपण इनोचं एक पॅकेट टाकून पण असा छान असा केक घरच्या घरी बनवू शकतो. तर अशा पद्धतीने ना स्पॉन्जी पण झालेला आहे आणि त्याला जाळी पण पडलेली. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मला आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीज बरोबर. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.